हे नाश्ता करून घे। अक्का कसला विचारत आहेस तू? अक्का काय झालं? कसला विचार करते? काही नाही। काय नाही कसं? माझ्यावर तुझी जबाबदारी आणि फक्त तुझीच नाही तर तुझ्या पोटातल्या बाळाची पण आहे। दादानी परत फोन केला ना तर तुम्हाला 4 प्रश्न विचारत बसतो ग। अगं बास बास बास, किती काळजी घेशील? सहजच येतात की माणसाच्या डोक्यात विचार। हा ठीक आहे बरं ऐक की मला ना तुला काहीतरी दाखवायचंय। काय? आले थांब। हे बघ, हे महिला सशक्तीकरणासाठी एक वार्षिक मेळावा असतो, तिकडे मला जायचंय। तुमचं काय ते वर्कशॉप असतं ना तसं आहे, पुण्याला असणार आहे ते। तुला माहितीये का आपण कसं आता वस्तू अशा समोरासमोर विकतो, त्या ऑनलाईन कशा विकायच्या ते तिकडे शिकवणार आहेत आणि आपल्या वस्तू घराघरात कशा पोहोचतील हे सगळं शिकवणार आहेत तिकडे। बरं पण तू हे मला का दाखवते? नाही म्हणजे या सगळ्यात मी तुला काय मदत करू शकते? आता कसं मुद्द्याचं बोललीस, मला ह्याच्यासाठी फॉर्म भरून दे तू। म्हणजे आतापर्यंत मी काय काय केलंय हे सगळं त्याच्यात भरून दे। राजू, माझी फॉर्म भरून द्यायला हरकत नाहीये, पण तू पुण्यात जाऊन राहणार कुठे, खाणार काय, आणि मग परत मागच्या वेळेसारखं काय झालं तर? तू नको काळजी करू। आता पुण्याला जाणार आहे तर सावलीकडे राहील, आणि सावलीकडेच राहणार आहे तर दादाच्या परवानगीची पण काही गरज नाही। एकदा का त्या मेळाव्यासाठी माझी निवड झाली असा फोन आला की मी लगेच वहिनीला सांगेन, मग ती सावलीशी बोलून घेईन आणि सगळी सोय करेल, मला माहिती। बरं आता तरी भरशील की नाही फॉर्म? बरं देते। चल आता पटकन नाश्ता करून घे। हो बाई, कर कर माझ्या समोर कर। आओ आओ इकडे या की, मी इथे। अगं खाली उतर। नाही नाही, मी तर म्हणते उलट तुम्हीच वर या। ए तुला काय माझा जीव घ्यायचा आहे? तू खाली उतर सांगतो, खाली उतर, पाय घसरत। काय हो तुम्ही असं काय सारखं रडत बसता? तुम्ही वर या ना, आपण खाली येऊन काय करणार आहे? त्यापेक्षा इथे वर ना मस्तपैकी फोटो काढू, मस्त पोज मिळतील, रील बी बनव। तुम्ही ना असं माझ्या खांद्यावर हात ठेवा, मस्त कपल फोटो काढू। अगं धनू ऐकत जा की, असं लहान पोरावानी नको बागू। एक तर एकसारखे कपडे दिलेस, दोघं पण ना असे ते बँडवाले नसतं का, टम 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 तसे वाटा लागलोय। ऐक की जरा खाली। आओ तुम्हाला ना आजकालच्या फॅशनचं काही कळतच नाही बघा। हे असे सारखे कपडे घातले ना की लोकांना सांगायला नाही लागत, लोकांना आपोआप कळतं ते जात आहे ना ते हनीमून कपल आहे। हा तुम्ही पटकन वरती या, आपण मस्तपैकी रील बनवू। मी गाणं बी शोधून ठेवले। ए धनू तू ना खाली ये सांगतो। तू जर खाली आली नाहीस ना तर हा मी ना सूर्याला फोन करेन, तू खाली ये। जा सांगा, नाही सांगा ना सांगा, मी काय घाबरते का? काय चुकीचं करते मी? हा ताई, तुम्हा दोघांना एकत्र फोटो काढायचे आहेत का? नाही नाही, आम्हाला फोटो नाही काढायचे। हो काढायचे। वरती या ना, आता फोटो कोण काढणार त्याचं टेन्शन बी मिटलं। तुम्ही वर या, काढू। हा राहा उभे, थांबा ताई तुम्ही तिकडे। फोन द्या फोन द्या। हे घे, पट करून फोटो काढते। नाही ऐक ना, इकडे इकडे इकडे। हा ह्या पटकन पळत या। हा आलो आलो। तू तर माझा जीव घेऊनच गप्प बसणार आहेस। सांग काय करायचंय? खांद्यावर हात ठेवा। हे घे। हा ओ काढा तुम्ही फोटो। असं असं दिल करा, दिल। ते बघा ते करतात ना, तसं करा, असं कर, असं असं। हा असं। असं करा, असं करा। हा भागानं शिकवले। छान छान। असं काय? बस दे, हे घे ताई, बघ फोटो दाखव। सूर्या, काय बोलणार नाहीस का तू? मागचा अर्धा तास हाच विचार करतोय मी तुळस, का आज तुझ्याबरोबरची शांतता बरी वाटते मला, का शब्दांची गरज वाटणार लागली आज मला। या सूर्याच्या साक्षीनं आपल्या नात्याला पहिल्यापेक्षा जास्त झळाळे आल्यासारखं वाटतंय मला तुळस। तू सहसा रोमॅन्टिक होत नाहीस, पण एकदा झालास ना की खूप भारी बोलतोस। आणि आपल्याला एकमेकांच्या भावना समजण्यासाठी बोलायची काही गरज आहे का? तिथे वारा आपल्या भावना पोहोचवतो, पक्षी आपलं म्हणणं पोहोचवतात, निसर्ग प्रेमात असलेल्या नात्यात रंग भरतो,
तिथे जर शब्दांची गरज भासली तर त्यात प्रेम कसलं आलंय? खरं तुझ नात्याला प्रेमाची नवी जागा चढवायची असेल तर प्रत्येकानं वेळात वेळ काढून असं फिरायला जायलाच पाहिजे. नात्यातली चढ उतर विसरून अशा ठिकाणी आलो की एकमेकातलं फक्त प्रेमच होतं. परत नव्यानं नातं घडत जात. परत परत नव्यानं तुझ्याकडे बघणं, परत नव्यानं तुझ्यात गुंतायला होणं, नव्यानं तुझ्या डोळ्यात स्वप्न बघणं. अरे हो, स्वतःसाठी काही ठेवणारच का नाही? तुझ्यासोबत असताना माझं मी कुठं असतो तुळजा? माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणांवर तुझं नाव आहे तुळजा. पण माहित नाही आज आज रोजच्या पेक्षा लई सुंदर दिसतेस. अरे चला चला लवकर सूर्य मावळे सेल्फी काढूया. त्या माणसाने एवढा वाईट प्राणी जगात दुसरा कुठलाच नाही तुळजा. त्यांना कधी निसर्गाचा आनंदच घेता आलेला नाही तर एका कुठल्या तरी माणसाला ना निसर्गाची शांतता बघवलेली नसणार आहे म्हणून तुम्ही या फोन सारख्या भूताचा शोध काढला असणार आहे. बघ कशी तोंड वाकडीकडून फोटो काढतात. काय त्यांना लाजच नाही तर